आनंदी प्रेक्षकांनो, आता मात्र इकडे युगंधर निंबाळकर यांचे डोळे उघडलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आता मात्र हे सगळ्या गोष्टी ज्या काही शलाकाने केल्यात ते सगळं सत्य समोर आणत आनंदी कशी निर्दोष आहे हे लक्षात घेताच आता मात्र कोणताही पुढचा मागचा विचार न करता इन्शुरन्सची चूक आता आपली नाहीये तर कुणाची आहे हे सत्य ज्या वेळेला आता इकडे स्वतः आनंदी समोर आणणार आणि त्याच वेळेला मात्र आता सगळ्या गोष्टी उघडकीला होणार आहेत आणि मग इन्शुरन्सची कोणतीही वाट न पाहता स्वतः आता युगंधर निंबाळकर या सगळ्याचा खर्च करत आबांना बरं तर करणारच आहेत आणि त्यानंतर मग आता अशा पद्धतीने शलाकाचा बदला घेतला जाणार आहे। पण आता या सगळ्या स्वतः आता आनंदी आणि इकडे आबा जाधव यांना आपल्या बंगल्यावर घेऊन येणार आहे। हो प्रेक्षकांनो, नक्की असं काय घडलंय की आबा जाधव यांना आता बंगल्यावरती घेऊन येण्यासाठी युगंधरला भाग पडले। स्वतः खर्च करून आबा जाधव यांना आता बंगल्यावरती ज्या वेळेला युगंधर आणणार त्यावेळेला नक्की आता काय घडणार सगळं सविस्तरपणे पाहू। प्रेक्षकांनो, ज्या वेळेला आता मात्र इकडे पीएला समजलेलं आहे युगंधरच्या की इकडे आनंदीने स्वतः आता म्हणजे मुलाखत दिलेली आहे तेव्हा त्यांनी आनंदीची भेट घेतली। आनंदीची भेट घेतल्यावरती मग आता तो सांगत आहे, हे बघ म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू असं स्वतःहून तिकडे द्यायला जाणार नाहीस मुलाखत, ही गोष्ट मला माहिती आहे। साहेब आता सध्या चिडलेत, नक्की काय झालंय ते आता तू मला सांगशील का? यावरती मग आता ती सांगायला लागते, हो आनंदी सांगायला लागते आणि तिची बहीण सुद्धा सांगायला लागते, हा सगळा डाव खेळण्यात आला होता तो म्हणजे शलाका मॅडमनी तिला गोड गोड बोलून पैसे देण्याचं आमिष दाखवलं, पैसे देतो असं सांगून तिला आता त्या तिकडे घेऊन गेल्या आणि काय झालं म्हणजे आता खरं तर तुम्ही इन्शुरन्स काढला नव्हता का? आणि त्यावेळेला सहजच आनंदी असं बोलून गेली की आम्ही तुमच्याकडे आलो होतो बघा, त्यावेळेला तुम्ही आम्हाला म्हटला होतात की आता इन्शुरन्स यावर्षीचं कसं कुणास ठाऊक काढायचं राहून गेलंय म्हणून। यावरती तो म्हणतो, हो पण हा सगळा मोठा प्लॅन आहे, मला तर असं वाटते की हे जे इन्शुरन्स काढायचं राहून गेले ना यामागे सुद्धा आता इकडे खूप मोठा हात असणार आहे, तो म्हणजे कुणाचा, या शलाका मॅडमचा काहीतरी गडबड आहे, इंटरनल कुणीतरी आपल्यामध्ये हे करते। पण ठीक आहे, इंटरफेअर करण्याचा जो काही प्रयत्न होतोय ना तो तर मी हाणून पडेल, पण आता या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तुम्ही शांततेत काम घ्या। यावरती आनंदी सांगायला लागते, तिकडे ना जो अरुण नावाचा हे होता ना त्यावरती तो असिस्टंट म्हणतो, काय अरुण? यावरती ती म्हणते, हो अरुण, मी आता ज्या वेळेला तिकडून बाहेर पडत होते तेव्हा शलाका मॅडम त्याला सांगत होते, अरुण ताबडतोब हे आता सगळं फुटेज इकडे लावून टाक। यावरती तो म्हणतो, चिंता करू नका, मी साहेबांसोबत बोलतो। यावरती मग आता ती सांगायला लागते, खरं तर साहेबांनी मला आता इकडे आवारात सुद्धा दिसू नको असं सांगितलंय, पण मी स्वतःला जोपर्यंत निर्दोष सिद्ध करत नाहीये ना तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये। यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे तू चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी कायमच असणार आहे। असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे विचार करायला लागते ती म्हणजे आनंदी की नाही मी सुद्धा गप्प बसणार नाहीये। पण त्याच वेळेला हॉस्पिटलमधून फोन आलेला आहे आणि त्यावरती ती आणि तिची बहीण हॉस्पिटलमध्ये निघाली। आबांची ताबडतोब जर का आता सर्जरी झाली नाही तर मात्र खूपच मोठा त्यांचा आता म्हणजे त्यांच्या जीवाला धोका आहे, हे ज्या वेळेला आनंदी ऐकते त्यावेळेला ती पूर्णपणे गडबडून गेलेली आहे। ती विचार करते, अरे देवा, आता मी आबांच्याकडे लक्ष देऊ की स्वतःला निर्दोष सिद्ध करू, तिला काही कळायलाच मार्ग नाहीये। पण त्याच वेळेला ती विचार करते, नाही काहीही झालं तरी आबांचं ऑपरेशन व्हायलाच पाहिजे, त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, काय करायचं कळत नाहीये। तो आता असिस्टंटने सगळे पुरावे गोळा करत युगंधरच्या समोर इकडे सादर केलेत। युगंधरला सांगितलेलं आहे आणि युगंधरला त्याचा असिस्टंट सांगत आहे, मुळातच सर आता हे सगळं शलाका मॅडमनी घडवून आणलंय। ती मुलगी आपल्याकडे आली होती, ज्या वेळेला ती आपल्याकडे आली होती आणि त्यावेळेला तिने आता इन्शुरन्सच्या बद्दल आपल्याला विचारलं होतं, पण आपल्या इथूनच चुकी झालेली आहे, इन्शुरन्स आपल्या इथून काढला गेला नव्हता, म्हणून शलाका मॅडमनी ताबडतोब तिला आता या सगळ्यामध्ये सांगितलं की खरं सांगायचं तर आता तू पैशाची मदत करते आणि तिला घरी घेऊन गेल्यावरती मग आता तिच्याकडून जे काही खरं आहे ते काढलं। ती पोरगी खोटं काही बोलली नाहीये, आपल्याकडूनच प्रॉब्लेम झालाय आणि तिने कोणतीही पत्रकार परिषद दिलेली नव्हती। तिकडे अरुण नावाचा जो कोणी पत्रकार आहे ना त्यांनी आता मुद्दामच त्यांनी हे सगळं शूट केलं आणि त्यांनी हे सगळं पत्रकारांच्या समोर आणलेलं आहे। असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ठीक आहे म्हणजे आता त्या शलाकानी पैशाचा गेम खेळला ना
आता एक काम कर, त्या शलाकाला तिच्याच पैशाच्या गेममध्ये अडकवतोय, त्या आबा जाधवाच्या ह्याला किती खर्च येणार आहे? त्यानंतर त्याचे असिस्टंट सांगायला लागतात इतका इतका खर्च येणार आहे. त्यानंतर तो सांगतो काढ पैसे, पैसे काढ आणि आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल. असं म्हटल्यावरती मग आता आबा जाधवाच्या उपचारासाठी पैसे घेऊन स्वतः युगंधर आता मात्र आलेला आहे. तो म्हणजे इकडे स्वतः आता हॉस्पिटलला. ज्या वेळेला युगंधर हॉस्पिटलला आणि त्यावेळेला आबांची तब्येत आता जास्तच झाली. आबा इकडे सांग, हे बघा तुम्ही आता माझी चिंता करू नका. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, म्हणजे आता लगेचच आनंदीची मोठी बहीण सांगायला लागते, हे बघा तुम्ही असं काही बोलू नका, काहीतरी चमत्कार होणार म्हणजे होणार आणि आता तुम्ही बरे होणार हे आम्हाला माहिती आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा आता इकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही हार मानायची नाही आणि आम्ही सुद्धा मानणार नाही. असं म्हटल्यावरती ते सांगायला लागतात, हे बघ काही झालं तरी सुद्धा मी आता काही फार दिवस जगत नाही, पण तुमचे आयुष्य आहेत ना, एक गोष्ट लक्षात घ्या, आता इकडे तुम्ही स्वतःचं आयुष्य सावरा. यावरती मग आता सगळ्या बहिणी रडायला लागतात. त्यांना काही कळायला मार्ग नाहीये. सगळ्याच जणी आता धायमोकलून रडत असताना इकडे आता सांगायला लागते ती म्हणजे आनंदी सांगते, नाही असं काहीही होणार नाहीये, तुम्ही बरे होणार. त्या युगंधर निंबाळकर यांची आता तिकडे एंट्री झालेली आहे. तिकडे एंट्री झाल्यावरती त्याच वेळेला मग आता लगेचच युगंधर सांगायला लागतोय की काय झालं, म्हणजे आता आबांना किती खर्च येतोय. आणि त्यावरती आबा म्हणतात, साहेब तुम्ही आलात. यावरती ते सांगायला लागतात, हे बघा जे काही घडलंय ना त्या सगळ्यामध्ये दोष आता कुणाचा आहे हे तर मी शोधून काढेनच, पण काहीही झालं तरी सुद्धा आबा तुम्हाला मी बरं करणार म्हणजे करणार. असं म्हणत आता इकडे जितके डॉक्टरांना खर्च येईल तितका खर्च करायला आता मात्र युगंधर तयार होतो. आणि त्यानंतर आनंदी सांगायला लागते, साहेब तुमचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे. मी खरं तर या सगळ्यामध्ये कोणत्याही ह्याच्यामुळे तुमच्या विरुद्ध अजिबात साक्ष दिली नव्हती. खरं तर आबांच्या ऑपरेशनसाठी शलाका मॅडम मला पैसे द्यायला तयार झाल्या आणि म्हणूनच मी आता त्यांना भेटायला गेलो, पण मी तुमच्या विरुद्ध कोणतेही आता इकडे इंटरव्ह्यू दिला नाहीये. त्यावरती मग आता आबा म्हणतात, काय झालंय तरी काय. त्यावरती युगंधर सांगायला लागतो, बाद झाला आबा, अजिबात काही बोलायचं नाहीये, ऑपरेशन आता मात्र लगेचच्या लगेच होणार. मी डॉक्टरांना बोलून आलोय, ठणठणीत बरे व्हा. आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने युगंधरचं पॉलिटिक्स प्रेक्षकांनो इथे सुरू होणार असतं. युगंधर हा एक आता मातब्बर पॉलिटिशियन आहे आणि तो आत्ता खऱ्या अर्थाने गेम खेळायला त्याने सुरुवात केलेली आहे. त्यानंतर ऑपरेशन सुरू झालेलं आहे. इकडे आता आबांचं ऑपरेशन सुरू झाल्यावरती मग शलाकाला समजलेलं आहे की युगंधरने या सगळ्यामध्ये ऑपरेशनला पैसे दिले. शलाकाचा जळफळाट झालाय, कारण तिचा डावच मुळात हा असतो की आता इकडे आबा गेल्यावरती मग आता सगळ्या मीडिया समोर ओरडून सांगता येईल की बघितलं आबांसाठी काय केलं यांनी काहीही केलेलं नाहीये. फक्त आणि फक्त आबांना मारलं आणि कोणताही इन्शुरन्स नाही काढला. त्यांच्या नातीने मुळातच हे सगळं सांगितले असं म्हणत तिला डबल गेम खेळायचा असतो. पण त्याच वेळेला आबा आता बरे झालेले आहेत. आबा बरे झाल्यावरती इथून युगंधरची नवीन खेळी सुरू होते. युगंधर आता मात्र इकडे आबांना सांगत आहे, आबा जाधव काहीही झालं तरी बरं होईपर्यंत मात्र आता तुम्हाला माझ्यासोबत राहायला लागेल. आबा म्हणतात, नाही साहेब, अहो कशाला या गरीबाला. यावरती तो सांगतो, नाही काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही माझी जबाबदारी आहात. काहीतरी कुणाच्याकडून तरी चूक झाले म्हणूनच तर आता तुम्ही या संकटात अडकलात ना, आणि त्याचमुळे काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला अजिबात एकटं सोडणार नाहीये. असं म्हणत मग मात्र आबांसाठी आता इकडे युगंधर त्यांना घरी घेऊन गेलाय आणि सोबतच आबांच्या सोबत आता आनंदीला सुद्धा. हे सगळं होत असताना आनंदी घरी जायला तयार नसते, पण युगंधर तिला आता बंगल्यावरती घेऊन चाललाय आणि आता आबांच्या सोबत राहण्यासाठी युगंधर बंगल्यावरती आनंदीला घेऊन आलाय खरा. पण इकडे आता आनंदीने जी काही साक्ष दिले त्या साक्षीच्या मुळे आता शलाकाने कशा पद्धतीने डाव रचला आणि या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने शलाक गेम पलटण्याचा आणि आता उपयोग करण्याचा प्रयत्न केला हे समोर आल्यावरती अख्ख्या मीडियाच्या समोर सुद्धा शलाकाची निंदा नालस्ती तर आता झालेलीच आहे. पण या सगळ्यामध्ये शलाकाला आता मात्र हे सगळं खोटं नाटं एका आंधळ्या मुलीला फसवून तिची खोटी नाटी इंटरव्ह्यू घेण्याच्या आरोपाखाली
पोलिसांनी अटक पण केले आनंदीच्या कंप्लेंटवरून। एका झटक्यात युगंधरने 2 पक्षी मारलेत, राजकारणातलं आपलं स्थान सुद्धा मजबूत केलंय। आबांना या सगळ्यामध्ये इकडे आणून आणि त्याचबरोबर शलाकाला धडा पण शिकवलाय।